वर्धापन दिनात पक्षामध्ये अनेक चढ उतार आले, तुम्ही सुद्धा राजसाहेबांसोबत होता, आज काय भावना असतात? निश्चितपणे आज अतिशय भावनिक असा दिवस आहे। गेले 18 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये महाराष्ट्र सैनिक म्हणून सन्माननीय राजसाहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो आहे आणि सन्माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल कशी असेल हे आज सन्माननीय राजसाहेब आम्हाला संबोधतील। पक्षाची वाटचाल पुढे कशा पद्धतीने असेल, नवीन दिशा, नवीन पाठ, नवीन विचार घेऊन या मार्गाला आज आम्ही लागणार आहोत। महायुतीसोबत जाणार का? अनेक चर्चा सुरू आहेत। मला असं वाटतं थोडं थांबा, सन्माननीय राजसाहेबांचं भाषण आहे त्यावेळी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आता आम्ही पक्षाला 18 वर्ष झालेली आहेत। 18 वर्षात जे घडलं नाही ते यापुढे घडेल आणि आमचं मार्गक्रमण हे सत्तेच्या दिशेने असेल एवढं निश्चित। नक्की सत्तेच्या दिशेने म्हणून तुम्ही अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस प्रकारे संकेत दिलेले आहेत। मात्र पहिल्यांदाच मुंबई बाहेर हा वर्धापन दिन होतोय। नाशिक मला असं वाटतं आपली थोडीशी सकाळपासून मी बघतो आपण सगळेजण बातम्या पहिला नाही आहे, मागच्या वर्षी पुण्यामध्ये होता, त्याच्या मागच्या वर्षी ठाण्यामध्ये होता, त्याच्या मागच्या वर्षी नवी मुंबईत होता। त्यामुळे काही हा पहिला मुंबईच्या बाहेर नाही आहे, बऱ्याच वेळेला मुंबईच्या बाहेर वर्धापन दिन साजरा झाला। नाशिक एकेकाळी बालेकिल्ला होता माणसाचा, मात्र त्यानंतर नाशिक आजही आमचा बालेकिल्ला आहे। कसं आहे, एखाद वेळेला कोण निवडून आला म्हणून काय बालेकिल्ला जात नाही। आजही नाशिककरांचं सन्माननीय राजसाहेबांवर खूप प्रेम आहे आणि नाशिककरांना वाटतं की ज्या पद्धतीने त्यांनी कौल दिला, ज्यांनी दत्तक घेण्याचा प्रयत्न केला नाशिक, त्यांनी वाऱ्यावर सोडलं नाशिकला आणि सन्माननीय राजसाहेबांचा आजही नाशिकवर प्रेम आहे, नाशिककरांचं साहेबांवर प्रेम, नाशिककरांचं प्रेम आहे तुम्ही म्हणताय। मात्र दुसरीकडे बघितलं तर पक्षातच नेते मंडळी राहिलेले नाही आहेत, अनेक जण सोडलेले आहेत, अनेक अजून सुद्धा अंतर्गत गटबाजी ही बघायला मिळते। मुळात असं आहे, जे सोडून गेले ते गेले, त्याच्यानंतरही पक्ष कायम आहे, पक्ष काही संपत नसतो, पक्ष त्याच्या पद्धतीने वाटचाल करत असतो आणि कोण सोडून गेले नवीन तरुण उत्साही महाराष्ट्र सैनिक हे कामाला लागतात।